तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वर्गनगरी कोकणातून। तर मित्रांनो, आज आहे आमच्याकडे घोरीप म्हणजे नमन। पालखी उठल्यावर नमन असतं, त्याला आमच्याकडे घोरीप बोलतात। तर ते आहे, तर आम्ही सगळे वाडीचे तिकडे चाललो आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघून राहा आणि घोरपाचा आनंद घ्या, म्हणजे नमनाचा आमच्या आनंद घ्या। चला लेट्स गो स्टार्ट। तरी चालली ह्यांची सगळी नटाबटा करतायत। आमच्या वाडीत एकदम शांत वातावरण आहे सगळं। हे बघा, बॅटरी बिटरी घेऊन निघाले सगळे। हे बघा, इकडे अण्णा पण निघालाय। तर मित्रांनो, पोचलो इकडे गावठाणावरती, म्हणजे आमचं जे घोरपाचं घर आहे इकडे गावठाण म्हणून वाडी, तर तिकडे पोचलोय गावठाणावरती। आणि इकडे या अंगणात नमन असणार आता रात्री। हे बघा, सगळे जमलेत हळूहळू गावठाणावरती। आणि इकडे सगळे आमच्या गावची पोरं वगैरे आहेत। आणि या घरात म्हणजे हे मानाचं घर आहे गावठाणात। तर ते या मानाच्या घरात आज रात्री ते पालखी बसणार आणि पालखीसमोर नमन असतं आमच्या गावाच्या ग्रामस्थांचं। आणि आता इकडे बघा, हे गावाचं आमचं सभागृह आहे। आणि या सभागृहामध्ये इकडे चालू आहे। मृदुंगावर एकदा थाप झाली की मग इकडे आमच्याकडचे जे खेळे असतात गावचे, जे ग्रामस्थ मंडळी वगैरे, ते मग इकडे सजायला, म्हणजे जे खेळे असतात ते सजायला सुरुवात करतात। तसे आता इकडे खेळे सजायला सुरुवात झाली। आपापल्या पद्धतीने सगळे आपला जो खेळ्यांचा गणवेश असतो, ड्रेस असतो, तो परिधान करतात। आणि सगळे ग्रामस्थ उपस्थित असतात इकडे। हे सगळी सोंग वगैरे, रावणाचं सोंग आहे इकडे। संकासूर रेडी होत आहेत। प्रत्येकाकडे खेळ्यांच्या सजाचा जो सज असतो, त्याचा जो मान दिलेला असतो, तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने घेऊन येत असतो इकडे गावाच्या ठिकाणी ग्रामस्थ। आणि नंतर मग इकडे सगळे सजून झाले की मग इकडे आमच्या सभागृहामध्ये जे सभागृह आहे तिथे चहा वगैरे घालून मग इकडे सुरुवात होते। हे सगळे लाकडी सोंग आपण बोलतो, लाकडी असतात ती लाकडी सोंग आहेत इकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे। इकडे आमचे लेडीज पात्र गवळणी तयार होत आहेत। असं सगळं चालू आहे। आणि मेन म्हणजे इकडे खूप गावी तर खूपच धमाल असते।
Yeah.
राम राम मंडळी, राम 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 राम. घेतला वेळ रामराव घेतलं हो. सकाळपासून एवढे छान कार्यक्रम चाललेले आहेत. 2 ब्राह्मण घरामध्ये अतिशय सुंदर असं नमनाचे कार्यक्रम झाले. गणपती आले, त्याचा मान घेऊन गेले आणि आता हा एक सुंदर कार्यक्रम चाललेला असताना माझं मानठाण घेऊन जाणारे असे नवीन कोण आले? मी तुम्हालाच विचारतोय. मानठाण होय होय बरोबर होय होय बरोबर होय पहिला गोळी पोषण पोटाकडे झाला. बरोबर दुसरा गोळी पहिली पोटाकडे झालं. बरोबर त्या पण पत्रिकाला पत्रिका त्या पत्रिका मला पत्रिका भरपायच्या होय काय हो. आणि नंतर अगत्याने हा घरी पावटाळावर तुमच्या गावाचा तो विचार चांगले आहे ना हा तरी मला लेटर पाठवले. काय म्हणता काय स्वतः एवढा लेटर मोबाईल वर पाठवला होता. मुंबईवरती पाठवले. अच्छा तुम्ही नटेश्वर महाराज कोण माहिती ना नटेश्वर महाराज तुम्ही अगत्याने आमच्या कार्यक्रमाला लावले. वा धावत धावत येतानी गणपतवरती रिक्षा गेली. मी असं दाखवत होतो काय करा माझा मानठाण नटेश्वर महाराज हा बोला तुम्ही म्हणताय सकाळी सुद्धा तुम्ही होता. हो मला सकाळी जेव्हा तुम्ही दिसलात ना चुकता असा एक आधी माणूस होता. एक आधी कर. आता हा तब्येतीने बघितल्यानंतर मला थोडासा गोंधळ झाला. तरी सुद्धा जिथे आज गावाचा कार्यक्रम आहे बरोबर तिथे मान सन्मान हा दिला जातो. हो परंतु तुम्ही आणि गणपती याचं थोडं नातं आम्हाला कळू शकेल का? नंतर सांगा होय सांगितलं तर बरं होईल. अच्छा सांगतो. गणपती मी हा नक्की सांगतो ना हो सक्का भाऊ. सर्व भाऊ हो आम्ही दोघं सक्का भाऊ. एवढं मग दोघांच्या चेहऱ्यामध्ये फरक कसा काय? चेहऱ्यामध्ये फरक म्हणजे तुम्हाला सांगतो. हा आमची दोघांची मान एक आई एक मान मान माय हा आई एक आम्ही मान म्हणतो. होय होय आम्ही मान म्हणतो. होय ती आमची दोघांची गणू गणू हा गणपती तुम्ही गणपती म्हणता. होय होय आम्ही गणू म्हणतो. हा हा गणू त्या दोघांची आमची मान येते. त्या आमच्या दोघांच्या टायमाला ना हा पोटाशी येते. काय म्हणताय काय? वा मोठा कसं हो गरोदर पण होते. पोटाशी पण होती आणि गरुदी पण होती. दोघं आम्ही होय 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 त्याच्यामध्ये भले सांगतो. आपण नव्हती ते. दोघांची गाय आमची गाय नाही म्हणून 8 दिवसाची होती. पोटाशी होती आणि गरोदर होती. त्याच्या आईच्या पोटामध्ये आम्ही 2 पुत्र. हा 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 गणपती त्याचे गणू 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 आणि मी हा तंत्रासारखा. काय तुला म्हणून मी हा तंत्रासारखा. ठीक आहे म्हणजे असं दुकानात आहे. आता मानठाण मुंबईतले आहे त्याचा काय सांगितलं नीट राहा. ऐकून झाला झाला बघायला बंटी फूक मार फूक मार बंटी बंटी दाखवाय बाबा सोन्या गेला तुझा पुढे
जसे नेता बोल आता चांगला बघा तू काय बुजत नाही मग व्यसन घ्यायला पाहिजे ना. हा बोला गुरु माझे महाराज गुरु माझे मस्त नाचावं पवन कुर्टे तांबडवाडी चौथा 250 वजरी विजरी मटन नाही खाता नाही काजू साला नाही आंबल पण मिळत नाही कुठे कोणी मी किती तुझी बायको तुम्ही काय करा माहिती कपडे काढू का असंच जाऊन ना तुम्ही म्हातारी ना तिथं असंच जाऊन झोपा आपण सकाळचं आंबा काढली आणि बरोबर झाली आणि जाऊ काय माणसाने आली ना सर विचार हो सांगू हे बुवा आलेले आहे काय खात पीत नाही पण काटणावर बोललं ना उड्या मारतात आणि घेऊन जा आणि बायकांचाच राजू सगळीकडे बायकच माझा वासगे मारतात तुला तू बाबाला बाई बरोबर बरोबर लागतोस माझा का वास माझ्यावर का नाचत राहिला हो
हा भावा नाही गुरुभावा कोण नाही आहे हा मुलगा याला घेऊन जा माझ्या काय काय म्हणते राजे? आता आपण चाललंय खरं. रस्ता माहित आहे का?
तुला माहिती नाही का रस्ता? मला तर मुळीच नाही माहित. अगं असं कसं होईल? तुझ्या ओळखीची मावशी आहे ना? त्या मावशी ना मी तर आम्ही अजिबात मारणार नाही. एवढे दिवस सांग आम्हाला उतरली होती आणि आता तुला हाका मारायचे आम्ही. बाजूला राहतो म्हणून मी बोलवणारच नाही तिला. तू म्हणते मला माहित नाही, तू म्हणते मला माहित नाही, मग आम्ही मधुरच्या बाजूला जायचं कसं? तुला माहिती आहे का त्या मावशी सवय कशी? जाईल माहिती तुला? नाही नाही ना माहिती? नाही. ते आल्यावर तुला माहिती पडेल. पण तुम्ही त्याला सांगितलं होतं का मावशी मधुरच्या बाजूला जायचं म्हणून? सांगितलं नाही तिला. मग सांगितलं येणार कशी आपल्या बरोबर? मग तुम्ही सांगायचं ना. मला पण माहित. तुम्ही भांडू नका, मी राग वाटते. म्हटलं मावशी घे मावशी. मला वाटतं रागवले असणार तुमच्यावरती. तुम्ही तिला सांगितलं नाही ना? पुन्हा हात मारलो की आधी तर म्हटलं मावशी घे मावशी. अगं लवकर ये. अगं सांगते लवकर ये. काय सांगते? इकडे बरोबर सांगते. बरोबर काय सांगते? काय झालं तुम्हाला बोलायला? माझ्या मनाने कोटाला केला. काय झालं तुम्हाला बोलायला? माझ्या मनाने कोटाला केला. मस्ती करायची सवय झाली आहे माहिती. काय करशील नाही मी निघून जाईल. काय करणार नाही. मला येत नाही. शिवायच्या अगदीच येत नाही. बोलून थांबा मावशी. हे बघ आम्ही ह्याच्याकडे हातमाने तुला कोणाला रस्ता माहित नाही म्हणून तुला हातमाने. अगं हे तू काय मला सांगतेस? अगं हा सगळा बाजार करण्यासाठी मी काय होता ते तुला माहितीये. तुम्हाला केसर नव्हती, तुम्हाला अंकुर नव्हतं, तुम्हाला तापकं नव्हतं, सगळं मागून घेतलं तेव्हा तुम्ही आता आल्या आणि तुम्ही मला सांगताय हे मी ऐकून नाही घेणार. आणि बाय माझी तू एवढे दिवस होतीस तरी कुठे असा भूल झाली होती. आज बघ योग केवढा मोठा आहे. पटकन भेटूया का गं? मला बाई फार मुंबईला जाते किंवा तू गावी येते, मी गावी येते किंवा तू मुंबईला येते. तुझी भेट कशी होणार? अगं मला काय करू? कधी मुंबईचा बाजार, कधी माझ्या गावच्यांचा बाजार, कधी सांडसाफ करा. मुंबईचं तेवढं साफ करा. आता काय करायचं? आमच्या गावातल्या बायकांचं तुला काय सांगून जमणार आहे? तुम्ही आपल्या येता आणि घुसू घरात करता आणि निघून जाता. आम्ही काय आम्ही घासतो. तिला तुम्ही सांगणारच आहे. आणि तू कशाला सांगतेस? मी मथुरेच्या बाजारला मी कोणतीच तयारी केली म्हणून सगळ्यांना तुम्हाला जमा केली की नाही. आणि ही घुसून राहते. हे पहिले ऐकून घेणार मी. अगं 2 दिवस झाले, अगं 4 दिवस झाले ही तयारीच करते. सांगते आज मी पोळी घेऊन जाणार आहे.
उद्या म्हणते मी बायका घेऊन जाणार आहे. मला काय थांबपत्ता लावून देणार ना बाई. ये ना हिची चुंदरी. अगं भांडत नाही तर काय. हा राग मी कधी तुम्हाला सांग. ते नाही चालायचं बाई. कोण असतो किती दिवसाला आपल्याबरोबर आली की नाही आपल्याबरोबर तुला माहिती आहे ना. वय झालं म्हणून काय झालं असं म्हणायचं. तुम्ही सांगितलं माझं वय झालं. उद्या सकाळी बघ. मला उद्या सकाळी बघ माझं वय झालं की नाही ते. आता तुम्ही नाही मला बोलायचं. मी अजून टणटणीत आहे बाई. माहिती आहे का तुला वरून गेली सुकत आणि खालून गेली फुकत. त्याचं काय झालं. घोडा जमावून मी मात्र फक्त वाढत गेलो. मी तरी काय करतो. असू दे ते काय बरं तेवढं सगळं तुम्ही केलंय. आता सगळ्या तयारी केली. एवढ्या मजुरीच्या बाजारात जायचं. पण बघ सगळी आपली तयारी झाली की नाही बघा नक्की ना. मग चला जायचं ना. चल मावशी मावशी झाले चल लवकर. काय झाली तू मुलींना मला वेगळं म्हटलं ना मला काही विश्वास नाही बसायचा तुमच्यावर. कशावर तुमच्या बोलण्यावर दुसरा कशावर विश्वास. माझं कधी पण असतं आणि शेवटला पण असतं. तू नाही मला सांगायचं चिचून कडे समजून सांग. अगं काय ते गाड चढायचं की नाही तू जरा लवकर जरा पटापट गाड म्हणा. बाई काय एवढा दिसताच बघ म्हणून काय काय नाव पण घ्यायचं बाई. तुला मी सगळ्यांचं विचारलं का. तुझं विचारलं ते मला सांगायचं. आता नावाचं काय काय झालं. हे मंगळसूत्र फोटो करू नको ना. दाखवायला बघतात. शाबास मला पण लय बरं वाटलं. लय भारी. तुझं कोण मी घेतलं तर चालेल मग तुमची बात. किती कुठे झाली अशी कशी जातेस तू. आवडली एक वस्तू पहिला काय. अगं मी आहे तशी म्हशी म्हस काय म्हणते मी जर्शीच आहे. बाई 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 मी घेतलं लोणी चालली नव्हती. लोणीच घेतलंस लय भारी. बरोबर. आता तुझी मगाची साईड घेऊन बोलली सगळ्यांची. तू वाईट आहे. काय मावशी सांगणार तुला काय तुझं काय घेतलंस ते सांग. काय घेणार तू काय घेतलंस ते सांग. काय घेणार म्हणजे काय. साडी विकायला गेलं आणि चालली पण तिच्या माझं काय म्हातारीचं मी काय घेणार. मी तर घेणार म्हातारपणी जोर असतो म्हातारपणी नखरा जास्त असतो. नकरा आणि बात ह्याच्यामधला फरक आहे की नाही. तरीच तो घेतलंस का आम्हाला सांगितलं पाहिजे. दुकानाला घ्या तू घे दुकान. शिवाय आता मी तर घेणारच का. घे मावशी. नाही घेणार. नाही घेतच पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. होय तुम्हाला कोण दिसत म्हणजे खरंच घेऊ. होय आई बाबांनी नवस केला नवरा मिळावा हौशी. आई बाबांनी नवस केला नवरा मिळावा हौशी. जोडुरीच्या खेळांच्या प्रेमात पडली जोडूची मावशी. तरी माझं
अगं मी काजू घेतले बाळकृष्ण उभे आहेत ना, ते म्हणाले पैसे चांगले मिळतात. भाव जास्त आहे का तुझा? अगं चोरून काय, माझी स्वतःची शेतीच चांगली पाहिजे. असं नाही, चोर बिर आपण नाही करत. मला काय सांगेल तुला किती हा काटून एवढा मोठा आहे ना. म्हणतेस? रोज काय तिकडनं आधी फुटून माझ्या नजर लावू नकोस. पण आपण माझ्या आता एवढं गुपचूप जाण्यापेक्षा एखादं छानपैकी गाणं वाटत तर बरं होईल. एवढं नाही नको आहे. माझं गाणं आहे दुनिया पोरीना कधी कधी ह्या टिकल्या मारतात माझ्यावर. चांगलं गाणं म्हण ना. मावशीला चांगली सुंदर सुंदर गाणी म्हणते. आवाज तिथं म्हणते मुलाच्या म्हाताऱ्या म्हणतात ना, ती बरी वाटतात. मी आपलं म्हणते मावशी म्हणाय गाणं आपलं लवकर पटापट मधुरच्या बाजार सर्व लवकर. नाही यावेळेला बाई तुमचंच मला ऐकायचं आहे आणि तुम्ही म्हटलं तर जास्त बरं होईल. नाही तर माणसं म्हणतील शिवाय मावशी तुझा गाळ छान नाही, मावशी तुझा हक्क नाही, ते तसं नको व्हायला पाहिजे. आमचा सुरू असतो बायकांचा. तुमच्यात मला फारच जमत नाही पाहिजे. ते बोलत चांगलं सुंदर गाणं सर तुला येत असेल तर. हॅलो, सुनीता बालकृष्ण होणे 101 रुपया, राजश्री राजेंद्र रामगडे 100 रुपये, वनिता तानाजी उमणे 100 रुपये, अतिशय विठ्ठल पंडित 200 रुपये, नामदेववाडी गाणं म्हणणे चांगलं जेणेकरून लवकर आपण मधुरच्या बाजार काढू लवकर. क्या ग माट उशीर झाला, रवी माझ्यावरी आला, क्या ग माट उशीर झाला, रवी माझ्यावरी आला, जाऊया जाऊया चला बाजारला, जाऊया Yeah.
आपल्या कृष्णेकडे एक गांभीर संपलेले आहे म्हणजे 16 सदस्यांच्या जोडीचा मेळा सारा गणपतीचा वादक चालला त्यांच्या अरे पण या गौरीचे तर 5 मिनिट चालले आपल्या एकच काम गौरी नाही आपल्या संगीतचे लोकांनी वाकड्या येड्या कोंबड्या एवढ्या आपल्या आलोली बनवल्या अरे मतलब पेंद्या रे पेंद्या अरे मतलब पेंद्या रे पेंद्या तो क्या बता दही ला दही दही आवडता दे पा अरे मतलब वाकड्या अरे कुठे धारवर गेले त्या गावकऱ्याला काय करताय काजूवर गेले चल मावशी चल चल अरे मुलगीची वाटते तुझ्या घरात बसला या आया माझा आंबा या आया माझा आंबा तू आंबा चल मावशी चल एकच आंबा मला देतात का मोठ्या आणून करायच्या अरे तू वर जाऊ म्हणता अरे आयला गाडी नाला आंबा खाता मला सांगितलं आहे अरे माझा गावाला दूध फुलवायची गाडी अरे मग 4 गावांचा दूध एकदाच द्यायची माहिती आहे अरे सोपे वाटा अरे यांनी बैठक काढली नाही तुम्ही काय करा काढवायचा आणि त्याच्या अर्धा घ्यायचा जायचा 15 घ्यायचं नाही ती बघा म्हणतो बघा तुमच्या मनाची माती आहे या म्हटलं दही घ्या दही दही मावशीला जा बोल म्हटलं दोन्ही घ्या दोन्ही
मावशी पुढे ये. मावशी बघते म्हणजे बघते बघते काय करते वर्षी बघते म्हणजे वर गेलेला जवळ जाऊ नको हा नाही बोला परत तू नाही बोल हा माझ्या आंब्यावर चालला होता आंबा सगळं असं बाहेर येतात पण मला सांग तो आंब्यावर चढला आणि त्याचा माझ्याशी काय संबंध काय संबंध म्हणजे असं कोणाचं पण आंबे चालतात काय अरे चोलतात की मोलतात ते मला काय माहिती पण मला सांग तू मोबाईल पुश करणारा नाही ना काय का पुस्तकात मी बघितलं सगळे पोरा बघतात ते पुश करत असतात अशी काय नाही ना मी नाही मग आंब्याचा काय संबंध माझ्याशी संबंध म्हणजे हो काय भरलं काय वरती माझं काय पण नसेल मी बघितला तुझं काजू तर नाही ना वाटत आहे ना अरे होय रे त्याला उलशिटी मारायला काय हे समजत नाही. तुझं काय काजू गेलं तुला तुझे सगळं काजू मी देता काय पाहिजे तुला माझं काजू ह्याच्यात आहे मालकुती मावशी विचारता मी हा काजू घेऊन तू जाते कुठं मी चालली मथुरेच्या बाजारात कुठल्या बाजारला ना मथुरेच्या बाजाराला ही मधुराच्या बाजारला जाते पादरी व्यवस्थित ऐकून ये काय बोलली म्हणता नाही बोलली ती परत ऐकून घे तू मधुराकडे जाऊन काय करणार मला सांग तुला ऐकायला येत नाही की बोलायला येत नाही मग मला कुठं मारायची ती मी समजेल बोलल्या येतो मला चाले का म्हातारा तुझा ऐकायचा प्रॉब्लेम नाही आहे तुझा बोलायचा प्रॉब्लेम आहे काका माझी टीप मग मला सांग मी तुला इंजेक्शन कुठं देऊ इंजेक्शन डॉक्टर इथे दे. मग मी तुला कुठं देऊ मला इंजेक्शन टाक पण तू काय बोलतोस ना मला समजायला येत नाही ना तुला. माझी जीभ तुझी जीभ मोठी आहे पण तू काहीतरी चुकीचं सांगतो आता काय तू मी मथुरीच्या बाजारात चाललेली आहे हीच म्हणतो तू मधुरेला जाऊन करणार काय तरी तेच बोलतो अरे मथुरा नाही रे बाबा मथुरा 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 आता ही मथुरा कोण मधुरा नाही म्हणत आहे मथुरा मग तीच म्हणते ह्याच्यात मथुरा कोण अरे तुला म्हणलो मगाचपासून आमची मजा बघण्यापेक्षा तुला येतं नाही आलं पावशे त्याला सोड नाही त्याच्याशीच मला बोलायचं आहे तू देवा तू काय मथुरा हा, बोल बोल तू बोल हा तू मथुरा कुठली सांग मला मी मथुरा सांगितली तुला आम्ही मथुरीच्या बाजारात जाणार आहे आणि तिथे आम्ही आमचा बाजार करणार आहे काजू विकणार आम्ही काय पण विकू काय पण म्हणजे कसं बाजारात जाणार मग काय पण कसं विकणार काय पण कसं म्हणजे आम्ही काय पण विकू दूध विकू नाही तर काय पण विकू तुला काय करायचं आहे अरे ह्या माझ्या गाजूचा दूध तोडला ना अरे गाजूचा ना नाही का? मला आज समजलं काजूला पण दूध असतं अरे होय ना नाही रस्ता असू दे माझी गाय कुठे गेली? मला आत्ता कळलं तुझे दोन दोन काजूची दूध देतात आता काय नाही गाजू माझं दूध नाही देत. मग तू आता सांगितलंस की अरे माझी गाय 4 गावांना दूध पोचवते म्हणजे काय कमी झाली काय किती दूध देते विचार केला
तिथे आम्हाला अडचण करायची नाही. नाही, हा रस्ता आमचा प्रतिबंध आहे. तो काय असला तरी आम्हाला माहिती नाही. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. तू कुठून पण जा, पण माझी गाय मी सोडून कुठून नाही जाणार. मी सरळ सरळ जाणार. मी दम टाकत जाणार, पण कुठून नाही जाणार. तिला कुठून सांगतो तरी हे मी आधीपासून म्हणतोय, मी कुठून जाणार नाही. मी दम टाकत जाणार. कुठून नको जा मग असं. कुठून नाही मला सांगायचं. मला कुठल्याला येतच नाही. नको कुठून, मग कुठून पण जा, पण तू इथं येणार. नाही आम्ही जाणार. आम्ही राहते. लय काहीतरी बोलतोय. मी बोललेलं त्याला समजतं, पण पुढच्याला सांगताना काहीतरी गडबड करतो. काजूचं दूध काढतो म्हणतो. अरे बाई बघ, ते काजूचं दूध तो कसा काढतो. उद्यापासून आम्ही गाई बंद करूया आणि ह्याचे काजू 4-5 घेऊया. काजूचं दूध आम्ही रोज काढूया. जा बाई जा. आम्हाला ही पण विसरली का? तेव्हा एवढी होती, आता एवढी आली. माझ्या गायचा दूध प्यायला जाय तू. तू जाऊ दे दूध पीत. हा रस्ता आमचा रस्ता पडदा काय नाही. पटकन काय ते बोल. मला शिट्या यायला लागल्या. हा रस्ता आमचा प्रतिबंध आहे. इथून तुम्हाला जाता येणार नाही. सर्व 12 मार्गे रस्ता हे करून आम्ही उभा आहे. मग कायद्याशिवाय आम्ही चालू काय. आली चौघांची जोडी, मोडाया तुमची घडी. आली चौघांची जोडी, मोडाया तुमची घडी. जागसया तुम्ही माघारी आता तुला पण बसावं लागतं. ही बसत नाही. का नाही बसली बसत? तर उठत नाही. मी तुला सांगितलं ना, काजू जमवताना माझा सगळा लय त्रास होतो. म्हणून साठी मी आज बसायचं नाही ठरवलं म्हणजे नाही. तुला काय पण होते बसावं लागत. तू असं का बोलतोस लादल. मी नाही बाई लागणार. मी बसणार नाही. अरे दादर म्हणजे काय बतायचा ह्या बसल्या ना. अरे मग मला नाही बसायचं ना. मी अति काय ऐकत नाही. राज्यखान बसत बरोबर तर बस- बस. धाव धाव चक्रपाणी ओ, 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 रंगारी गालगोलानी ओ, धाव चक्रपाणी ओ, रंगारी गालगोलानी ओ, धाव चक्रपाणी ओ, रंगारी गालगोलानी ओ. Thank you.
अरे हे काय खातात चाललंय आत्ता काय झालं मावशी? अगं मी वसुदेव देवीचा आठ ऑप्टर कृष्ण आहे मी काय खरंच मावशी? अरे तू पडून आलाय पडून कसं काय? अरे हा काय वरती तुला जर काही समजत नसेल तर शाळेसाठी घालून मला वाटलं मला मी माझी पण थोडीशी गडबड झाली नाही तुम्ही मंदाबाईला नाव सांगणार होतं तुझं असू दे ते पुढे तुला बोलत नाही काय शाळा सुद्धा कॉलेज पण हे बघ विसरू नकोस शाळेत तुमची मावशी म्हणून मला घेऊन येतात पण तरी पण आज की नाही तू आहेस ना म्हणून काही जास्त बोलत नाही अगं म्हणतोय मावशी मला आणि श्रीकृष्ण देवकी पुत्र काहीतरी म्हणतो आपल्याला म्हणतात तरी राधी अगं मला ओळखच नाही अगं वसुदेव देवकीचा आठ ऑप्टर कृष्ण आहे मी आता हे काय ज्या भक्तांसाठी माझं हे आठवण धारण केलं त्यांच्यावर माझा अविश्वास तुला माझ्या जन्म पुन्हा सांगेल या वाटेने मी देवकी नंदन मी देवकी नंदन श्रीहरी राधे जाऊ नको पादारी मी देवकी नंदन श्रीहरी राधे जाऊ नको Oh
अजून खरं शिकत नाही. मला काही कळलंच नाही. पण असू दे. अगं पण मुलीनो, आता त्यांनी सांगितलं तर मग ऐकायला पण पाहिजे आपण. नगराच्या बाहेर पडताच सूरसेन नदीचा राजा सूरसेनाचा पुत्र वसुदेव काटा भेटीस आला. हात वर देवकीला योग्य आहे हे ठरवून देवकीचं लग्न नक्की करण्यात आलं. देवकीच्या लग्नाची 12 घोड्याची लगाम लावून देवकीच्या लग्नाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक काढत असता देवकी रथामध्ये आकाशवाणी दिली. कौस्तव सावत्र, देवकीला होणारी सारी बाळ तुझी वैरी आहे. नाही हे शक्य नाही. नाही हे शक्य नाही. नाही पुन्हा देवकीला आकाशवाणी दिली. कौसा सावत्र, देवकीला होणारी सारी बाळ तुझी वैरी आहे. त्याच वेळी चिकळ स्पष्ट घात केली. देवकीला वेळ घालून रथाच्या बाहेर खेचली गेली. कानेली कमरेची स्कमचर देवकीच्या मानेवर ठेवतात वसुदेव शरणाला कौसा, देवकीला जीवदान दे. होणारी सारी बाळ मी तुझ्या स्वाधीन करेन. देवकीला जीवदान दे. काही हरकत नाही. त्याच वेळी देवकीला जीवदान देण्यात आलं. देवकीला पहिलं बाळ झालं. वसुदेव माझ्याकडे घेऊन आला. देवकीचं बाळ किती गुटगुटीत असून देवकीला पुन्हा परत करण्यात आलं. पण नाही, हे शक्य नाही. देवकीची सारी बाळे कौस नावाची वैली होती. अशी साई भावंड त्याला गाणं मारून आकाश पाताळ पटवली. आणि 7वा कार्टा बळीराम, 8वा तो श्रीकृष्ण गोकुळात वाढत आहे. त्याच्या शोधासाठी मी जात होती. कोण बाल कृष्ण? अरे तुला तर भेटण्यासाठी मी येत होतो. तू आलास. बस माझ्या या शासनावरती. मामा आग लागो तुमच्या शासनाला. लहान तोंडी मोठा गाव घेऊ नकोस. बस माझ्या शासनावर. नाही मामा, आग लागो तुमच्या शासनाला. कृष्ण, या शासनावरती बसण्यासाठी आला नाहीस तर मग कशासाठी आला नाहीस? माझी साई भावंडांना मारला, त्याचा सूड घेण्यासाठी आलोय. मग काय पाहतोस? हो युद्धास तयार. जातो पुन्हा त्याच्यासोबत जातो. मामा कोण कृष्ण? अरे आता तर तू पळून गेला होता. मी माईचं आशीर्वाद देण्यासाठी गेलो होतो. मग आता जर आशीर्वाद घेतला असतील तर रोज युद्धास तयार.